नमस्कार. श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. एकादशी महात्म्य. कामदा एकादशी. चैत्र शुक्ल पक्ष. चैत्र शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात. कामदा एकादशी विषयीची कहाणी ऐकूयात. पण त्यापूर्वी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. चला तर कहाणीला सुरुवात करूया. धर्मराजा श्रीकृष्णाला म्हणाला की, हे भगवान, मला कामदा एकादशीचे व्रत श्रवण करण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून ते सांगा. धर्मराजाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की, हे पांडुकुमार, एकदा दिलीप राजाने वशिष्ठांशी प्रार्थना करून विचारले की, महाराज, मला कामदा एकादशी व्रत ऐकण्याची इच्छा आहे, तरी कृपा करून सांगा. तेव्हा वशिष्ठ म्हणाले की, याविषयी तुला एक पूर्वेतिहास सांगतो, ते नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी भोगापूर नागाच्या नगरीत नागलोकींची वस्ती होती. तेथे पुंडलिक नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता. त्याचे सामर्थ्य अफाट होते. गंधर्व सुद्धा त्याची सेवा करीत असत. त्या ठिकाणी ललित नावाचा गंधर्व आणि ललिता नावाची अप्सरा ही एकमेकांशी प्रेमपाशाने बद्ध होऊन सुखाने आनंदाने कालक्रमणा करीत होती. दोघेही एकमेकांवर अवर्णनीय प्रेम करीत होते. ते एकमेकांना क्षणभर विसरत नसत. एकदा राज्यसभेत राजापुढे ललित गंधर्व गायन करीत असताना त्याला आपल्या प्रियेचे स्मरण झाले. तेव्हा त्याचे देहभान हरपले, चित्त चंचल झाले व तो ताल सूर चुकू लागला. कर्कोटक नावाचा एक नागराजाचा परममित्र होता. तो त्या ललित गंधर्वाच्या वाईटावर होता. ललिताचा होत असलेला उत्कर्ष त्याला सहन होत नसे, म्हणून ललिताला हाणून पाडण्याची तो खटपट करीत होता व संधी पाहत होता. राजसभेत ललित तालसूर चुकू लागला हे पाहून कर्कोटक राजाजवळ गेला आणि त्याने राजाला हळूच सांगितले की, महाराज, ललित गंधर्व आपल्याला तुच्छ लेखतो असे दिसते, कारण हल्ली आपल्यापुढे तो तालसूर विरहित गायन करीत आहे. कर्कोटकाचे हे भाषण ऐकताच राजा क्रुद्ध होऊन ललिताला म्हणाला, हे दुष्टा, ज्या अर्थी तू मला हीन समजून मज पुढे तालसूर विरहित गायन करीत आहेस, त्या अर्थी तू नरभक्षक असा दुष्ट राक्षस होशील. याप्रमाणे राजाने त्याला शाप दिल्यानंतर सभा बरखास्त केली व ललित गंधर्व राक्षस होऊन अरण्यात भटकू लागला. ललितेला ही बातमी समजल्याबरोबर ती अत्यंत दुःखी झाली. रुदन करीत विलाप करू लागली व शेवटी मूर्छित होऊन जमिनीवर पडली. थोड्याच वेळात ती सावध होऊन उठून बसली आणि आपल्या प्रियकराची त्या दुःख स्थितीतून कोणत्या उपायाने मुक्तता करावी याचा विचार करू लागली. पण तिला काही सुचेना. तेव्हा ती उठली आणि घराचे बाहेर पडून अरण्यात गेली व त्याचा शोध करून त्याच्या पाठोपाठ हिंडू लागली. त्याच्या पाठोपाठ हिंडत असताना तिला अत्यंत त्रास होत असे. चालताना ठेचा लागून पायाचे रक्त निघत असे, काटे बोचत असत, ऊन लागत असे, खाण्यापिण्याला मिळत नसे. अशा प्रकारे नाना प्रकारचे दुःख भोगीत त्याच्या पाठोपाठ हिंडत असताना ती हिमालय पर्वतावर आली. तेथे तिने ऋष्यशृंग ऋषींचा आश्रम पाहिला. ऋषीश्वर आश्रमातील पर्णकुटिकेच्या बाहेर मृगाजिनावर बसले होते. तेथे ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि हात जोडून म्हणाली की, महाराज, संताचे दर्शन झाल्याबरोबर पापाचा नाश होतो. ऋष्यशृंग मुनींनी विचारले की, हे शुभानने, तू कोण आहेस, येथे कशी आलीस, हे मला अगोदर सांग. यानंतर तिने दीनवदन करून आपला प्रियकर राजाच्या शापाने राक्षस कसा झाला हे सांगितले व त्यातून त्यांची मुक्तता कोणत्या उपायाने होईल हेही विचारले. तिचा हा दुःखद वृत्तांत ऐकून त्या ऋषीश्वरांना दया आली आणि ते तिला म्हणाले की, हे साध्वी, जर तू कामदा एकादशीचे व्रत विधियुक्त करशील व त्या व्रताचे पुण्य तू आपल्या पतीला अर्पण करशील,
तर राक्षस योनीतून त्याची तात्काळ मुक्तता होईल. पुढे तिने कामदा एकादशीचे व्रत विधियुक्त आचरण करून त्याचे पुण्य आपल्या प्रियकराला अर्पण केले. तेव्हा त्या ललित गंधर्वाची राक्षस योनीतून तात्काळ मुक्तता झाली व पूर्वीप्रमाणे त्याला दिव्य स्वरूप प्राप्त झाले. दोघांनी एकमेकांना पाहताच प्रेमाने मिठ्या मारल्या. मंडळी, चैत्र शुक्ल पक्षातील या एकादशीला कामदा एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे व्रतचरण, नियम, आचरण कसे करायचे हे सामान्य एकादशी व्रतात सांगितलेले आहे. त्या ब्लॉगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच व्लॉगसाठी श्रुतीज फूड होम या चॅनलला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.